फूडी चॅनलमध्ये सगळ्यांचं वेलकम। मालवण डायरीजची कोलंबी सारची रेसिपी मी आधी शेअर केली होती। तुम्ही अजून पाहिली नसेल तर लवकर चेक करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। माझ्या मालवण डायरीजची दुसरी रेसिपी मी आज शेअर करणार आहे, ती आहे माझी फेवरेट शिंपल्यांची करी। इथे मी मीडियम साईजच्या शिंपल्या घेतल्या आहेत। शिंपल्या घेताना छोटी साईज बघून घ्यायच्या आहेत। शिंपल्या स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायच्या आहेत, 3 ते 4 वेळा धुवून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर त्या मधून कट करून त्याच्या आतलं मांस काढून घ्यायचं आहे। काही शिंपल्या मी मांस काढून घेतलेल्या आहेत आणि काही शिंपल्या मी एक शिपी अशीच ठेवलेली आहे। शिंपल्या स्वच्छ करून झाल्यानंतर त्याचं जे पाणी असतं त्याला कट म्हणतात। तो कट जो आहे तो स्वच्छ गाळून घ्यायचा आहे। हाच कट आपण पुढे ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। हा आपण साईडला ठेवायचा आहे। आता ग्रेव्हीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्या वाटणामध्ये अर्धा किसलेला नारळ, लसूण, काळी मिरी, अर्धा कांदा, दालचिनी हे व्यवस्थित तेलावर भाजून घेऊन वाटण करून ठेवायचं आहे। वाटण रेडी झाल्यानंतर फोडणीची तयारी करायची आहे। फोडणीसाठी तेलामध्ये जो अर्धा कांदा आहे तो बारीक कापून घालायचा आहे, हिंग घालायचा आहे, 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। थोडासा गुलाबी रंग आला की त्याच्यामध्ये स्वच्छ केलेल्या शिंपल्या घालायच्या आहेत। शिंपल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 मिनटं शिंपल्या परतून झाल्या की त्याच्यामध्ये जो आपण कट साईडला ठेवला होता तो कट घालायचा आहे। शिंपल्यांमध्ये कट घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आली की त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत। मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे मालवणी मसाला 2 ते 2.5 चमचे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरता मीठ। सगळे मसाले मीठ घातल्यानंतर शिंपल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि शिजेपर्यंत आपण उकळी काढून घेणार आहोत। सर्व मसाले घातल्यानंतर तयार वाटण मी घातलेलं आहे। वाटण घातल्यानंतर फक्त 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। शिंपल्या करी रेडी आहे। मस्त अशी टेस्टी मालवणी स्टाईलमध्ये शिंपल्यांची करी तयार आहे। ही शिंपल्यांची करी गरम गरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी बनते। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। मालवण डायरीजच्या अजून रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।